राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा. कवी गोविंदाग्रजांनी लिहिलेल्या महाराष्ट्र गीतातील या ओळी जिथे अगदी तंतोतंत खऱ्या ठरतात, असं ते हे सुधागड वन्यजीव अभयारण्य. महाराष्ट्राच्या उत्तर पश्चिम घाटाच्या कुशीत वसलेले सुधागड वन्यजीव अभयारण्य हे पुणे आणि रायगड जिल्ह्यात पसरलेले आहे. दऱ्या खोरे आणि गर्द हिरवाईने नटलेल्या या अभयारण्याचा विस्तार 77.12 चौरस किलोमीटरपर्यंत पसरलेला आहे. दिनांक 27 ऑगस्ट 2014 रोजी हा परिसर सुधागड वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आला. या परिसरात शतकानुशतके मोठ्या दिमाखात उभ्या असलेल्या सुधागड किल्ल्याच्या नावावरूनच या अभयारण्याचे सुधागड वन्यजीव अभयारण्य असे नामकरण करण्यात आले. मानवी संस्कृतीच्या इतिहासाच्या पाऊलखुणा या भागात दिसून येतात. सुधागड अर्थात पूर्वीचा भोरबगड हा किल्ला इसवी सन पूर्व काळातील 2ऱ्या शतकात बांधला गेला असावा असा अंदाज वर्तविण्यात येतो. अनेक राजवटींच्या उदयास्ताचा साक्षीदार असलेला हा भोरबगड इसवी सन 1657 साली मराठा साम्राज्यात सामील झाला आणि तेव्हापासून त्याचे सुधागड असे नामकरण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज की रायगडापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांकडून सुधागडचा स्वराज्याची राजधानी म्हणून विचार करण्यात आल्याचे अनेक इतिहासकार सांगतात. आजही सुधागड पुरातत्वशास्त्रज्ञांना, इतिहास अभ्यासकांना आणि भटक्या पर्यटकांना आकर्षित करतो. सुधागड परिसरातील ठाणाळे आणि खाडसांबळे येथील गुहांमधील शिल्पकला इसवी सन पूर्व काळातील बौद्ध धर्मीयांच्या सांस्कृतिक जडणघडणीची साक्ष देते. भिंतीप्रमाणे आकार असलेला तैलबैला हा बसाल्ट खडकांचा उत्तुंग पर्वत पर्यटकांना नेहमीच भुरळ पाडतो. पावसाळा येताच सुधागड अभयारण्य अधिकच रमणीय होऊ लागते. सर्व कड्यांवरून कोसळणारे धबधबे आणि खळाळत वाहत जाणारे ओढे नाले या परिसराचे सौंदर्य अनेक पटीने खोलवितात. सुधागड अभयारण्य हा जैवविविधतेने समृद्ध असा प्रदेश आहे. महाराष्ट्राचा राज्यपशु म्हणून ओळखला जाणारा शेकरू अर्थात इंडियन जायंट स्क्विरल या भागात अगदी सहज नजरेस पडतो. 500हून अधिक वृक्ष, वेली, औषधी वनस्पती, पक्षी, कीटक, सस्तन प्राणी, उभयचर प्राणी, सरपटणारे प्राणी आणि मत्स्य प्रजातींचे सुधागड हे हक्काचे घर आहे. यातील अनेक प्रजाती पृथ्वी तलावरून नामशेष होण्याच्या मार्गावर असून त्यांचे जास्तीत जास्त प्रमाणात संवर्धन करणे गरजेचे आहे. लोकसहभागाशिवाय ही संवर्धनाची जबाबदारी पार पाडणे केवळ अशक्य आहे हे ओळखून वन विभाग आसपासच्या गावातील लोकांना प्रशिक्षण देत आहेत. आज वन विभागाच्या मदतीने हे गावकरी आपापल्या परिसरातील वनसंपदा जोपासण्याचे काम करीत आहेत. सुधागड प्रमाणेच या परिसरातील घनगड, कोरीगड, सरसगड या किल्ल्यांनाही हजारो पर्यटक दरवर्षी भेट देत असतात. तसेच कुंडलिका व्हॅली आणि अंधारबन हे ट्रेकर्सच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहेत. पर्यटकांचा वाढता ओघ लक्षात घेता वन विभागाने आसपासच्या गावातील काही लोकांना टुरिस्ट गाईडचे प्रशिक्षण दिले आहे. यामुळे गावात काही प्रमाणात रोजगार निर्मिती तर झालीच आहे, याशिवाय येणाऱ्या पर्यटकांकडून पर्यावरणास हानी पोचणार नाही यावर देखरेख ठेवणेही सोपे झाले आहे.
सुधागड अभयारण्यात असलेले कोंडगाव धरण हा वर्षभर पाणी पुरवठा करणारा एकमेव स्रोत आहे. त्यामुळे येथे अनेक पक्षी आणि प्राणी सहज नजरेस पडतात आणि म्हणूनच अनेक पर्यावरणप्रेमी पर्यटकांचे हे आवडीचे ठिकाण बनले आहे. गर्द हिरवी वनराई, खळखळ वाहणाऱ्या नद्या, फुले, फुलपाखरे, कीटक, पक्षी, पशु आणि या सर्वांना अभय देणारी, त्यांच्यासोबत समरस होऊन जगणारी माणसं, या सर्वांनी मिळूनच तर बनतं एक सुंदर आणि परिपूर्ण असं जंगल. आयुष्याचा एक अविस्मरणीय असा अनुभव घ्यायला एकदा तरी इथे यायलाच हवं. सुधागड वन्यजीव अभयारण्य आपल्या स्वागतासाठी सज्ज आहे.